नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। तर 1-2 दिवसापासून मला बरं नाही आहे, माझ्या तोंडाची अशी चव गेलेली आहे। तर मी आज इथे 2 माझे फेवरेट एकदम आवडीचे पदार्थ बनवणार आहे। एक तर मिरचीचे फोलं जे आमच्या विदर्भातील स्पेशल आहे, आणि एक शेपूची भाजी, मुगाची डाळ घालून केलेली शेपूची भाजी। हे दोन्हीही पदार्थ माझे खूप आवडते आहेत आणि ते तुम्हाला पण नक्की आवडेल याची मला खात्री आहे। कापा आल्याने किंवा केव्हा आपलं तोंड असं खूप खराब होतं त्यावेळेस असे चमचमीत पदार्थ तुम्ही खाऊन पहा। आणि शेपूची भाजी तशी पण आरोग्यासाठी खूप चांगली आहे, ती खायला पाहिजे। आता हिवाळ्यात तर खायलाच पाहिजे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर फोलं करण्याकरिता मी मिरच्या घेतलेल्या आहे, जांभूळघाटी मिरच्या, त्या कमी तिखट असतात, त्याचा आपण करू शकतो। आणि शेपूची भाजी करण्याकरिता मी शेपूची भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। दोन्ही मी भाज्या एकाच वेळेस तुम्हाला दाखवणार आहे। तर इकडे मिरचीचे फोलं करण्याकरिता मी कढईमध्ये फल्लीचं तेल घेतलेलं आहे, शेंगदाणा तेल। ते छान कडकडीत तापलं की त्यामध्ये मेथीदाणा, जिरं मोहरी, हिंग आणि भरपूर असा ठेचलेला लसूण घालून घेतलेला आहे आणि लसूण परतून घेते आहे। लसूण परतून झाला की चिरलेल्या मिरच्या उभ्या चिरल्या, मी एका मिरचीचे 4 तुकडे केलेले आहे। मिरची घालून परतून छान व्यवस्थित असे परतून घ्यायचे तेलामध्ये लसूण आणि मिरची, आणि त्यावर झाकण ठेवून ते ठेवून देणार आहे गॅसवर। दुसरीकडे एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, साधं आपलं रिफाइंड तेल। त्यामध्ये भरपूर असा ठेचलेला लसूण, हिरवी मिरची, उभा चिरलेला कांदा, 2 मोठ्या आकाराचे कांदे इथे मी चिरून घेतलेले आहे। परतून झाले की थोडीशी चम्मचभर हळद, 1 टोमॅटो चिरलेला, शेपूची भाजी करते आहे मी इकडे। चवीप्रमाणे तिखट, मीठ, मिरच्या आपण घातलेल्या आहे, तर जितपत आपल्याला तिखट आवडते तितपतच टाका। ही मी अर्धा तास आधी मुगाची सोला आहे हा भिजवून घेतला होता, तो टाकलेला आहे। आणि शेपूची भाजी टाकून व्यवस्थित परतून घेऊन छान व्यवस्थित परतून घ्यायची। शेपूची भाजी खूप छान चवदार लागते, काही वास वगैरे येत नाही। खूप जणांचा समज असते की शेपूची भाजी खाल्ली की तशीच ढेकर येते, पण तसं काही नाही आहे। या पद्धतीने तुम्ही शेपूची भाजी करून खाऊन पहा, तुम्हाला नक्की आवडेल आणि तब्येतीसाठी आरोग्यासाठी चांगली असल्यामुळे खायला पाहिजे। तर शेपूची भाजीला मी झाकून ठेवलेलं आहे। मिरच्या इकडे मी परतून घेते आहे, झाकण काढून। त्यात 1 चम्मच हळद, बारीक चिरलेली मेथी मूठभर घातलेली आहे मिरचीमध्ये, छान परतून घ्यायचं। आणि मिरचीच्या फोलामध्ये टमाटर भरपूर घालायचे आहे, तर मी 4 टमाटर घेतलेले आहे मीडियम साईजचे। तर टोमॅटोचे काप टाकून व्यवस्थित मस्तपैकी परतून घेऊन परत झाकण ठेवून मंद आचेवर करून घ्यायचं आहे। हे मिरचीचे फोलं मी संपूर्ण मंद आचेवरच केलेले आहे। आता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर, किंचित अर्धा चम्मच साखर घालायची। परत परतून घेऊन झाकण जाऊन तिकडे राहू देणार आहे। शेपूची भाजी आता झालेली आहे, छान पूर्ण पाणी सुकलेलं आहे आणि भाजी जशी दिसायला छान दिसते आहे तशी चवीला पण खूप छान लागते। ही भाजी मला तर खूप आवडते, माझी फेवरेट आहे। भाजी झालेली आहे, भाजी मी उतरवून घेतली आणि याच्यासोबत खाण्यासाठी मी हे पराठे केलेले आहे, खोबा पराठे। मला आवडते एकदमच, माझं तोंड बेचव झालं असल्यामुळे असं चवदार असं चमचमीत जेवण मला जेवायचं आहे आज। तर मिरचीचे फोलं देखील झालेले आहे तयार, बारीक चिरलेला भरपूर असा सांबार टाकून घेतला आहे, गॅस बंद करून घेतलं। दोन्ही भाज्या माझ्या झालेल्या आहेत आणि खोबा पराठे पण झालेले आहे। खोबा पराठे हे राजस्थानी आहे, ते पण याच्यासोबत मला असं वाटलं की खावं, त्याकरता मी ते केले। आता राजस्थानी डिश म्हटल्यानंतर भरपूर असं तूप आलंच, या पराठ्यांवर तूप खूप छान लागतं, त्याच्यामुळे मी तूप टाकून घेते। सलाद तर आहेच जोडीला, हिवाळा म्हटलं की मुळा गाजर पाहिजेच। तर हा आजचा माझा बेत कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्ही पण याप्रमाणे फोलं आणि शेपूची भाजी तुम्ही भाकरीसोबत पण ट्राय करू शकता, पोळीसोबत, भातासोबत पण छान लागते, पण मला हे पराठे खायचे होते म्हणून मी याच्यासोबत खात आहे। तर ही माझी रेसिपी कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा। आणि असेच नवनवीन माझे व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।